सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरं बांधण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। या घरांमध्ये दिल्या जाणार सर्व पायाभूत सुविधा। शेतकरी हिताचा पहिला निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता केला जारी। पंतप्रधान कार्यालय हे मोदी कार्यालय न राहता जनतेचं कार्यालय आणि सेवेचं अधिष्ठान असावं। कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा सल्ला। मुंबई कोस्टल रोडचा अमरसन्स ते हाजी अली हा 6.25 किलोमीटरचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी खुला। विधानसभेत अपेक्षित यश मिळवण्यासाठी तसंच पक्ष विस्तारासाठी राज्यभरामध्ये दौरे करण्याचा संकल्प राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्धापन दिनी केला व्यक्त। सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग यांनी घेतली शपथ। सिक्कीममध्ये झाला नव्या सरकारचा शपथविधी। जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे। व्यापक शोध मोहीम आणि तपासाला वेग। आणि जर्मनीत झालेल्या ATP चॅलेंजचं जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय टेनिसपटू सुमित नागल जागतिक क्रमवारीमध्ये पोहोचला कारकिर्दीतल्या सर्वोत्तम स्थानी।